नमस्कार. कधी विचार केलाय आपलं मन हे एखाद्या अशांत समुद्रासारखं का असतं, जिथे विचारांच्या लाटा एकामागोमाग एक येत राहतात आणि आपल्याला कुठेतरी भरकटल्यासारखं वाटतं? पण काळजी करू नका. आजच्या या विवेचनात आपण एका खूप जुन्या पण तितक्याच प्रभावी कथेमधून या समस्येवरचा उपाय शोधणार आहोत. ही गोष्ट आपल्याला शिकवेल की मनाच्या या वादळात शांततेचं एक छोटंसं बेट कसं शोधायचं. तर मग सुरुवातच एका खूप मूलभूत प्रश्नाने करूया. खरं सुख कशात आहे? बाहेरच्या जगावर, परिस्थितीवर, लोकांवर नियंत्रण मिळवण्यात, की आपल्या आतल्या जगाचं, म्हणजे आपल्या या सतत धावणाऱ्या मनाचं रक्षण करण्यात? हा प्रश्न खरं तर आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. चला तर पहिला टप्पा आहे आपल्या मनाला समजून घेण्याचा. ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे, पण तिला पाहणं, तिला पकडणं, तिला समजून घेणं हे खूपच कठीण आहे. ती इतकी सूक्ष्म आहे, इतकी चंचल आहे की तिला जिथे वाटेल तिथे जसं वाटेल तसं ती क्षणात पोहोचते. हा अनुभव आपल्या सगळ्यांचाच आहे, नाही का? आता आपली ही गोष्ट आपल्याला घेऊन जाते थेट प्राचीन भारतातल्या श्रावस्ती नगरीत. जरा डोळे मिटून कल्पना करा. जेतवन विहाराचं ते शांत पवित्र वातावरण, आणि तिथे एक तरुण येतोय. त्याच्या मनात एकच ध्यास आहे, जीवनातल्या दुःखांपासून कायमची मुक्ती मिळवायची. त्याची आकांक्षा खूप मोठी होती. आणि या संघर्षाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्या सावकाराच्या मुलाची गोष्ट. त्याचा जो प्रवास आहे ना, तो म्हणजे आध्यात्मिक ध्येय आणि आपल्या मानवी मर्यादा यांच्यातला एक संघर्ष आहे. आणि तो आपल्याला खूप काही शिकून जातो. बघा, त्या तरुणानं स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. त्याने आधी आपली संपत्ती वाटून टाकली, मग त्रिरत्नांना शरण गेला, पंचशिलांचं पालन सुरू केले आणि पुढे जाऊन तो भिक्खूही बनला. त्याचा हा प्रवास त्याच्या प्रचंड इच्छाशक्तीचं प्रतीक होता. पण प्रत्येक पावलागणिक त्याच्यावर जबाबदारीचं आणि नियमांचं ओझंही वाढतच चाललं होतं. एकीकडे त्याला अभिधम्म आणि विनयासारखं मोठं ज्ञान मिळत होतं, पण दुसरीकडे त्याच्या आत मात्र एक वेगळंच युद्ध सुरू होतं. त्याला वाटू लागलं, अरे देवा, शिकण्यासारखं कितीतरी आहे. नियम तर खूपच कडक आहेत आणि माझं स्वातंत्र्य, ते तर कुठेच राहिलं नाहीये. हे विचार त्याला आतून पोखरू लागले. आणि साहजिकच या आतल्या संघर्षाचा परिणाम त्याच्या शरीरावर आणि मनावर दिसू लागला. मनात शंका आणि असंतोष वाढल्यामुळे त्याचा अभ्यासात आणि साधनेत लक्षच लागेनासं झालं. तो बिचारा दिवसेंदिवस दुःखी, हडकुळा आणि निस्तेज दिसू लागला. त्याची जी मूळची उमेद होती ती पार नाहीशी झाली होती. आणि मग जेव्हा तो तरुण भिक्खू अगदी निराशेच्या गर्तेत बुडालेला होता, तेव्हा तथागत बुद्धांनी हस्तक्षेप केला. असं म्हणतात की त्यांच्या केवळ उपस्थितीनेच तिथलं वातावरण बदलून गेलं आणि त्या भिक्खूच्या वैयक्तिक समस्येवरून लक्ष हटून त्यावरील एका कालातीत उपायाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. बुद्धांनी दिलेलं उत्तर इतकं सोपं पण तितकंच गहन होतं. ते म्हणाले, खरी लढाई बाहेर नाहीये, ती आत आहे. जर तू फक्त तुझ्या मनाला सांभाळू शकलास तर तुला बाकी कशाचीच चिंता करायची गरज नाही. म्हणून बाकी सगळं सोडून फक्त स्वतःच्या मनाचं रक्षण कर. आता आपण त्या मूळ शब्दांकडे वळूया, ज्यात हे सगळं ज्ञान सामावलेलं आहे. ही एक पाली गाथा आहे जी मनाचं स्वरूप आणि त्याच्या रक्षणाचं महत्त्व सांगते. अगदी शांत चित्ताने ऐका. सुदुद्दस्सम सुनिपुणम यत्थ कामनिपातिनम चित्तम रखेथ मेधावी चित्तम गुत्तम सुखावहम. तर ही जी गाथा आपण ऐकली तिच्या ज्ञानाचा एक मोठा खजिना दडलेला आहे. चला, यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया, कारण त्यातच आपल्या रोजच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत. या सुंदर पाली गाथेचा अर्थ काहीसा असा आहे. यातली प्रत्येक ओळ महत्वाची आहे, पण ती शेवटची ओळ, संरक्षित मन सुख आणते, या एका वाक्यात किती मोठं सत्य दडलंय, नाही का? जरा विचार करूया यावर. चला, या गाथेच्या मुळाशी जाऊया. पहिला शब्द आहे चित्तम. आता पाली भाषेत चित्तम म्हणजे फक्त आपलं डोकं किंवा बुद्धी नाही. ही एक खूप मोठी संकल्पना आहे. आपले विचार, आपल्या भावना, आठवणी, इच्छा या सगळ्या गोष्टी मिळून जे आपलं आतलं जग बनतं ना, त्या जगाचं केंद्र म्हणजे चित्तम. आणि दुसरा महत्वाचा शब्द आहे रख्खेत. याचा अर्थ फक्त रक्षण करणं नाहीये. यात एक प्रकारची कुशलता आहे, एक सौम्यता आहे. मनाचं रक्षण करणं म्हणजे त्याला साखळ्यांनी बांधून ठेवणं नाही, तर एखाद्या कुशल माळीसारखं आपल्या मनाच्या बागेची काळजी घेणं. नको असलेले विचार बाजूला करणं आणि चांगल्या विचारांना खतपाणी घालणं.
आता तुम्हाला वाटेल की हे सगळं 2500 वर्षांपूर्वीचं ज्ञान आहे, पण खरं सांगू, हे आजही तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं आहे. हे फक्त ग्रंथांमधलं ज्ञान नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक प्रॅक्टिकल गाईड आहे. चला, काही रोजच्या जगण्यातली उदाहरणं बघूया. समजा ऑफिसमध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, गॉसिप आहे. तिथे मनाचं रक्षण करणं म्हणजे काय? तर त्या सगळ्यापासून अलिप्त राहून आपलं लक्ष कामावर ठेवणं किंवा आजच्या मोबाईलच्या जगात सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सपासून आपल्या एकाग्रतेचं रक्षण करणं. नात्यांमध्ये सुद्धा पटकन रिॲक्ट होण्याआधी आपल्या भावनांवर लक्ष ठेवणं. याने कितीतरी भांडणं टळू शकतात. तर मग या सगळ्याचा सार काय? एक साधं सत्य आहे जे हजारो वर्षांपासून बदललेलं नाहीये. आपण बाहेरच्या परिस्थितीवर किंवा लोकांवर पूर्णपणे ताबा मिळवू शकत नाही. ते आपल्या हातात नाहीये. पण त्या परिस्थितीवर आतून काय प्रतिक्रिया द्यायची हे 100% आपल्या हातात आहे. खरा खेळ आतला आहे. ठीक आहे, हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं? कारण ज्ञान तेव्हाच कामाचं जेव्हा ते कृतीत उतरतं. म्हणूनच आता आपण एका ठोस, कृतिशील सरावाकडे वळणार आहोत, जेणेकरून हे संरक्षित मनाचं तत्व आपण लगेच आपल्या आयुष्यात वापरू शकू. एक एकदम सोप्पा सराव आहे. दिवसातलं कोणतंही एक छोटंसं काम निवडा, अगदी चहा पिण्यासारखं किंवा हात धुण्यासारखं, आणि ठरवा की फक्त तेवढा वेळ आपलं संपूर्ण लक्ष फक्त त्या कामावर असेल. चहाचा सुगंध, त्याचा रंग, कपाचा स्पर्श, प्रत्येक घोट हे सगळं अनुभवा. आणि जेव्हा मन इकडे तिकडे भटकू लागेल तेव्हा त्याला रागवायचं नाही, दोष द्यायचा नाही, फक्त हळुवारपणे परत वर्तमानात आणायचं. या छोट्याशा सरावाने तुम्हाला काही क्षणांसाठी का होईना संरक्षित मनाचा अनुभव येईल. आणि हीच तर पहिली पायरी आहे. आणि तुम्हाला आठवतंय तो तरुण भिक्खू? त्याचं पुढे काय झालं? बुद्धांच्या याच सोप्या पण शक्तिशाली शिकवणीचं पालन करून त्याने आपल्या मनावर ताबा मिळवला. आणि याच साधनेतून त्याला आणि त्याच्यासारख्या अनेक भिक्खूंना मुक्तीची सर्वोच्च अवस्था म्हणजेच अर्हत्व प्राप्त झालं. बघा, एका छोट्याशा बदलाचा किती मोठा परिणाम. तर मग आजचा आपला शेवटचा प्रश्न. बाहेरच्या जगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न तर आपण नेहमीच करतो, पण आज आपल्या आतल्या जगाचं रक्षण करण्यासाठी, आपल्या मनाला जपण्यासाठी आपण स्वतःसाठी कोणतं एक लहानसं पाऊल उचलू शकतो याचा नक्की विचार करा.